तर या खात्याच्या म्हणजेच उत्पादन शुल्क खात्याच्या आयुक्त पदावर राजेश देशमुख नावाचे IAS अधिकारी रुजू झालेत। खरं तर राजेश देशमुख हा मनुष्य प्रशासनातील देवमाणूस। IAS झाल्यानंतर त्यांनी पुणे व अमरावती या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून काम केलं होतं। साताऱ्यात सुद्धा जिल्हा परिषदेचे ते CEO होते। गेल्या जेमतेम 3 महिन्यांपासून ते मुंबईचे विभागीय आयुक्त म्हणून सुद्धा कार्यरत होते। खरं तर त्यांनी या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे। साताऱ्यात असताना मी त्यांना विनंती केली होती, ते माझ्या मान तालुक्यातील पांढरवाडी या गावात येऊन गेले होते। माझ्या विनंतीवरून त्यांनी एका गळक्या पाझर तलावाची दुरुस्ती केली होती। त्या पाझर तलावातील गाळ काढला होता। खूप सुंदर असं ते काम त्यांनी केलेलं होतं। त्यामुळं त्या पाझर तलावात चांगलं पाणी साठायला लागलं आहे। त्यामुळे आमच्या गावातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ लागलाय। कोरोना काळात राजेश देशमुख पुण्याचे जिल्हाधिकारी होते। त्यावेळी रेमडेसिवीर या इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत होता। पुण्यात उपचार घेत असलेल्या 2 माझ्या जवळच्या लोकांना अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीत राजेश देशमुख यांनी तातडीने माझ्या शब्दाखातर रेमडेसिवीरची इंजेक्शन उपलब्ध करून दिली होती। रंजल्या गांजलेल्या लोकांना मदत करणं, गोरगरिबांची कामं करणं हा राजेश देशमुख यांचा स्वभाव आहे। राजेश देशमुख यांच्या वडिलांची मी एकदा मुलाखत घेतली होती। माझा मुलगा श्रावण बाळ आहे अशी भावना त्यांच्या वडिलांनी व्यक्त केली होती। त्यांचे वडील कमालीचे आजारी होते। त्यावेळी राजेश देशमुख यांनी एखाद्या वॉर्ड बॉय प्रमाणे आपल्या वडिलांची सेवा केली होती। अगदी शौच विधी सुद्धा साफ केला होता। एक IAS असलेला मुलगा आपल्या आई वडिलांची इतकी सेवा करू शकतो याचं कुणालाही आश्चर्य वाटेल। राजेश देशमुख यांना कुणीही कधीही फोन करावा, ते हमखास फोन उचलतात। त्यांच्या आवाक्यातील असेल तर ते काम सुद्धा लगेचच करून टाकतात। असा हा देव माणूस आता दारू खात्याचे आयुक्त म्हणून नव्याने आलेले आहेत। राजेश देशमुख जसे देव माणूस आहेत तसाच एक देव माणूस कांतीलाल उमाप हे सुद्धा 5 एक वर्षापूर्वी या खात्याचे आयुक्त होते। आमच्या गावाकडे अनधिकृत दारू विक्री करणाऱ्या ढाब्यांची माहिती मी त्यावेळी कांतीलाल उमाप साहेबांना द्यायचो। त्यांना माहिती दिल्यानंतर पुढच्या 3-4 तासात त्या ठिकाणी धाड पडलेली असायची। अशा अनेक प्रकरणात कांतीलाल उमाप यांनी धडाकेबाज कारवाई केली होती। कांतीलाल उमाप यांची मला नंतर फार आठवण यायची, कारण आता आमच्या भागात म्हणजे मानखटाव तालुक्यातील ढाब्यांवर अनधिकृतपणे दारू विक्रीचं प्रमाण तुफान वाढलंय। मानखटावच्या सीमेवर असलेला वजीर ढाबा म्हणजे निडळीतला व मानदेश हा पांढरवाडीतला हे ढाबे तर अनधिकृत विक्रीचं केंद्र बनलीत। रस्त्यावरच हे ढाबे आहेत। दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांमुळे अपघात होतात। हे दारुडे चांगल्या माणसांच्याही अंगावर गाडी घालतात। अशाच एका अपघातात माझ्या वर्गमित्राचा जीव गेला होता। हे सांगण्यासाठी विजय सूर्यवंशी नावाच्या आयुक्तांना मी फोन करून थकलो। त्यांना भेटायला गेलो, SMS पाठवले, पण उमाप देशमुख यांच्यासारखी देव माणसं प्रशासनात आहेत, तशी विजय सूर्यवंशींसारखी रावण अवतारातील सुद्धा लोक या प्रशासनात आहेत।